तुम्हाला जर मुलगा असेल तर अभिनंदन. मुलांच्या आईवडिलांना 54,000 रुपये मिळणार. महाराष्ट्र सरकारने खास मुलांसाठी एक धडाकेबाज योजना सुरू केली आहे. आता जर तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतील तर तुम्हाला 54,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्व पालकांचे नशीब उजळलं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुलांसाठी ही नवीन योजनेची घोषणा केली. याचे अर्ज देखील सुरू झालेले आहेत. पैशांचे वितरणही लगेच सुरू होत आहे. आता जर तुमचा मुलगा पहिलीला शिकत असेल, दुसरीला असेल किंवा त्याने 18 वर्ष पूर्ण जरी केलेले असतील तरीही ही संपूर्ण रक्कम पालकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरकारने खरंच हा क्रांतिकारी निर्णय खास मुलांसाठी घेतलाय. पूर्वी सगळ्या योजना मुलींसाठी असायच्या, पण 2026 या अर्थसंकल्पात खास मुलांसाठी योजना काढण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आता या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलाच्या नावाने महिन्याला 2,250 रुपये म्हणजेच वर्षाला 27,000 रुपये मिळणार आहेत प्रत्येक मुलासाठी. आणि ज्या पालकांना 2 मुलं आहेत तर त्यांना एका मुलाचे 27 आणि दुसऱ्या मुलाचे 27 असे टोटल 54,000 रुपये मिळणार आहेत. पाहू शकता, हे महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाने याचा फॉर्म देखील सुरू केलेला आहे. नीट लक्ष देऊन पहा, याला बाल संगोपन योजना म्हणतात. हे पहा, हाच तो अर्ज आहे जो तुम्ही भरायचा आणि त्याच्यासोबत 7 महत्त्वाची कागदपत्र जोडायची आणि थेट तुमच्या खात्यात प्रत्येक महिन्याला मुलांच्या भविष्यासाठी हप्ता यायला सुरुवात होईल. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा मोठा निर्णय जाहीर केलाय. 2 दिवसांपूर्वीच योजनेची घोषणा झाली होती आणि त्याचे अर्ज देखील आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पालकांना फक्त 5 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज भरण्यासाठी थोडी घाई करणं गरजेचं आहे, कारण की प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. 1 दिवस तर गेला, राहिले 4 दिवस. आता या योजनेचा अर्ज कसा भरायचा, पैसे कशा पद्धतीने खात्यात येतात, कोणती 7 कागदपत्र जोडायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, ही योजना अशी आहे की याची बातमी कुठल्या टीव्हीला आली नाही ना सोशल मीडियाला आलेली आहे, कारण की अर्थसंकल्पात खूप शेवटी ही योजना जाहीर केल्यामुळे फारसे या योजनेला प्रसिद्धी मिळाली नाही. पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक पालकांना ही माहिती देण्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओमध्ये आपण सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पण पहिला मुद्दा लक्षात घ्या, हे जे पैसे आहेत तर हे प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहेत. आता तुमचा मुलगा जर जन्मलेला असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीचे पैसे असतील आणि तोच मुलगा जर 8वीला, 10वीला, 5वीला, दुसरीला अशा पद्धतीने शिकत असेल तर त्या वयानुसार त्या पैशांमध्ये बदल होणार आहे. आता मग हे पैसे कोणत्या मुलाला किती मिळतील आणि त्यासाठी कसा अर्ज करायचा आणि कोणती 7 कागदपत्र जोडायची हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओमध्ये आपण हे पालकांना 54,000 रुपये मिळणार आहेत तर ते कसे मिळतील, फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय जोडायचं आहे, पहा, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिशय कमी वेळ पालकांना दिला असल्यामुळे जे पालक लवकरात लवकर अर्ज भरतील त्यांना लगेच बँक खात्यामध्ये पैसे येतील असेही त्यांनी सांगितले आणि जे उशीर करतील तर त्यांना 1ही रुपया येणार नाही. फॉर्म कसा भरायचा ते तर सांगणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बँक खातं, कारण यासाठी एक विशेष बँक खाते लागते. ते बँक खाते जर नसेल तर फॉर्म व्यवस्थित भरला आणि तुम्ही पात्र जरी झाले तरी देखील कदाचित तुमच्या मुलाचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाही. फॉर्म भरण्याची पहिल्यापासून सुरुवातीपर्यंतची प्रक्रिया आणि कागदपत्रे ही सर्व माहिती मी या व्हिडिओत अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. बघा, योजना नवीन आहे त्यामुळे अजून कोणालाच याची माहिती नाहीये. नोंदणी आत्ताच सुरू झालीये. जे आधी अर्ज करतील त्यांना लगेच पैसे मिळतील. पहा, जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हे बघा. तुम्हाला जर ही माहिती खोटी वाटत असेल तर नीट लक्ष द्या. ही वर्धा जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट आहे. या पोर्टलवर बाल संगोपन योजना स्पष्टपणे दिलेली आहे. योजनेचा सगळा तपशील, लागणारी कागदपत्रे सर्व काही इथे अधिकृतपणे मांडलं आहे. सरकारी वेबसाईटवर याची नोंद असल्यामुळे ही योजना 100% खरी आहे आणि त्याचे पैसे मिळणं सुद्धा सुरू झालंय. आता योजना अधिकृत आहे हे सिद्ध झालंय. मी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर सुद्धा दाखवलंय. आता आपण बघूया अर्ज कसा भरायचा, ती 7 कागदपत्रे कोणती आणि दर महिन्याला मुलांच्या हिशोबाने पैसे कसे मिळवायचे. आता नीट पहा फॉर्म कसा भरायचा ते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हा महिला व बाल विकास विभागाचा अधिकृत फॉर्म आहे. हा अर्ज कुठून डाउनलोड करायचा याची लिंक मी तुम्हाला नक्की देणार आहे. हा कागद प्रिंट काढून तुम्हाला ऑफिसमध्ये जमा करायचा आहे. अर्जात काय काय लिहायचं,
फॉर्म न चुकता कसा भरायचा, माहिती कुठे भरायची, कागदपत्रे कुठून जमा करायची आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमच्या मुलाला 100% पैसे मिळतीलच अशी एक खास सिक्रेट टिप मी सांगणार आहे. कारण फॉर्म भरताना छोटीशी चूक झाली तरी या मोठ्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे ही माहिती नीट समजून घ्या. तर पहा, बालसंगोपन योजनेचा हा अर्ज आहे ज्यातून प्रत्येक मुलाला महिना 2250 रुपये मिळणार आहेत. 2250 रुपये म्हणजे वर्षाचे 27,000 रुपये आणि 2 मुलांपर्यंत लाभ मिळत असल्यामुळे 27 अधिक 27 बरोबर 54,000 रुपये वर्षाला तुम्हाला मिळणार. महिला व बाल विकास विभागाचा हाच तो फॉर्म आहे जो तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. योजनेचे नाव वर वाचू शकता, बाल संगोपन योजना. आता आपण सविस्तर पण पटकन ही प्रोसेस समजून घेऊया. पैसे मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे, अटी, नियम आणि नक्की अर्ज कोण करू शकतं, कोणत्या मुलांसाठी ही योजना आहे. पहा, आता 2024चं वर्ष सुरू झालंय. त्यामुळे राज्यातील सर्व पालकांसाठी, माता भगिनींसाठी ज्यांना मुलगा आहे त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी आहे. तर पहा, ही धनराशी मिळवण्याची पूर्ण पद्धत आता जाणून घेऊ. सर्वात आधी मुलाला 2250 रुपये महिना म्हणजेच वर्षाला 27,000 रुपये कसे मिळतात, नोंदणी कुठे करायची, कागदपत्रे काय लागतात, कोणतं कुटुंब पात्र आहे याची माहिती घेऊया. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सरकारी योजना आहे ज्यामध्ये मुलाचे वय 0 ते 18 वर्षांच्या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ही योजना आहे. आता बालसंगोपन योजनेखाली जे पैसे आधी मिळायचे ते फक्त 1,800 रुपये होते. ते आता वाढवून थेट 2250 रुपये केले आहेत. वाढती महागाई पाहून सरकारने हा मोठा बदल केलाय. आता हे पैसे तुम्हाला कसे मिळतात? हा लाभ पूर्वी रोख मिळायचा, पण आता सरकार डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट बँक खात्यात पैसे पाठवतं. यासाठी मुलाच्या आणि पालकाच्या नावाचे एक जॉईंट खाते लागते. जर मुलाचे मायनर खाते असेल तरीही या योजनेचा फायदा घेता येतो. आता नक्की कोणत्या पालकांना आणि कोणत्या मुलांना हे पैसे मिळतात, पैसे खात्यात येण्यासाठी काय करावं लागेल, हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी अर्ज करण्यापूर्वी लागणारी कागदपत्रे नीट लिहून घ्या. कारण कागदपत्रे थोडी जास्त आहेत आणि ती गोळा करायला वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत मुदत संपण्याची भीती आहे. तर पहा, बालसंगोपन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: पालकाचे आधार कार्ड, मुलाच्या आई-वडिलांचे आधार, मुलाचा जन्मदाखला किंवा शाळेचा बोनाफाईड, आधार कार्डवरील पत्त्याचा पुरावा, दुर्दैवाने आई-वडील नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, संपूर्ण फॅमिलीचा फोटो, मुलगा दिव्यांग असेल तर अपंगत्वाचा दाखला आणि फोटो, पालकाचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगा 18 वर्षांच्या आतील असल्याचा पुरावा. जर तुमच्याकडे इतर पुरावे नसतील तर वीज बिल, घरपट्टी किंवा पाणीपट्टीचा पुरावा सुद्धा चालेल. तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला मात्र विसरू नका. अशा प्रकारे ही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत. आता अर्जाकडे नीट लक्ष द्या. इथे महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल संगोपन असा फॉर्म आहे. अर्जात मुलाचे पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, जन्मतारीख, जात, धर्म, कितवीत शिकतोय ते बोनाफाईडनुसार लिहायचे. त्यानंतर पालकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, मुलाची कौटुंबिक परिस्थिती आणि उत्पन्नाची माहिती भरायची आहे. शेती आहे की व्यवसाय, पैसे कशासाठी हवेत हे सगळं स्पष्ट लिहायचे. अर्जाच्या खाली दिलेल्या कागदपत्रांची यादी पुन्हा एकदा तपासून घ्या. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, फॅमिली फोटो, बोनाफाईड, रहिवासी दाखला, मृत्यू दाखला, गरज असल्यास पासबुक आणि अपंगत्व प्रमाणपत्र. आता हा फॉर्म तुम्ही बघितलाच आहे, पण ही योजना नक्की कोणासाठी आहे हे कान देऊ नये का? अनाथ मुले किंवा ज्यांचे आईवडील किंवा दोघांपैकी एक जण वारले अशी मुले या योजनेसाठी पात्र आहेत. पहा, जे निराधार आहेत किंवा ज्यांच्या डोक्यावरून आईवडिलांचं छत्र हरवलंय अशा मुलांसाठी हे अर्थसहाय्य आहे. आता दुसरी कॅटेगरी कोणती? तर ज्यांचे आईवडील कोरोना काळात गेले आहेत, ज्यांना एकच पालक आहे, सिंगल पेरेंट, ज्यांचा घटस्फोट झालाय किंवा जे विभक्त राहतात, ज्यांना पालकांनी सोडलंय किंवा ज्यांचे पालक गंभीर आजारामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत, अशा मुलांसाठी ही योजना आहे. तसेच कुष्ठरोगी किंवा जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, मतिमंद मुले, HIV बाधित मुले किंवा जे बाल कामगार म्हणून काम करत होते अशा मुलांच्या भविष्यासाठी ही योजना आहे. ज्यांची आर्थिक स्थिती खूपच गरज आहे, खूप गरिबी आहे, अशा पालकांच्या मुलांसाठी हा अर्ज भरला जाऊ शकतो. ज्यांची परिस्थिती बिकट आहे त्यांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा फॉर्म नक्की भरावा. आता हा फॉर्म पूर्ण भरून तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात नेऊन द्यायचा आहे. तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तिथे संपर्क साधा
आणि तुमच्या आजूबाजूला कोणी अनाथ मूल असेल, एकल माता पित्याचा मुलगा असेल किंवा अडचणीत असलेले कुटुंब असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून गरजू लोक वेळीच अर्ज भरून या योजनेचा फायदा घेऊ शकतील. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी ऑफिसमध्ये सहज मिळेल. याची पात्रता आणि नमुना मी तुम्हाला दाखवला आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही योजना काय आहे आणि कागदपत्र कोणती लागतात. पण आता सर्वात महत्त्वाचा भाग, प्रॅक्टिकल स्टेप्स. मी तुम्हाला आता अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाहीत. कारण फॉर्म भरताना अनेक पालक यात चुका करतात आणि मग त्यांचे अर्ज बाद होतात. पहिली स्टेप, फॉर्म भरताना सिक्रेट टिप. पहा, जेव्हा तुम्ही हा अर्ज महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसमध्ये जमा करायला जाता तेव्हा तिथे प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट असते. अर्ज निवडून देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जासोबत तुमचा चालू मोबाईल नंबर द्यायला विसरू नका. अनेकदा सरकारी अधिकारी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, पण नंबर बंद असल्याने प्रोसेस थांबते. दुसरी गोष्ट म्हणजे जॉईंट बँक खाते. जर तुमच्या मुलासोबतचे संयुक्त खाते नसेल तर आजच बँकेत जाऊन ते उघडा. पोस्टाचे खाते असेल तर अतिशय उत्तम, कारण सरकारी योजनांचे पैसे पोस्टाच्या खात्यात जास्त वेगाने आणि विना अडथळा जमा होतात. दुसरी स्टेप, उत्पन्नाचा दाखला आणि वयाची अट. बऱ्याच पालकांना वाटतं की उत्पन्नाचा दाखला जुना असेल, पण लक्षात घ्या 2026च्या या नवीन अपडेटनुसार तुमचा उत्पन्नाचा दाखला हा चालू आर्थिक वर्षाचा असावा लागतो. जर तो जुना असेल तर तुमचा अर्ज जागीच नाकारला जाईल आणि मुलाचे वय 18 वर्ष पूर्ण व्हायला एक दिवस जरी बाकी असेल तरी तुम्ही पात्र आहात. पण 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर हे मानधन मिळणे बंद होते, हेही ध्यानात ठेवा. तिसरी स्टेप, तुम्ही अर्ज नक्की कुठे जमा करायचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ऑफिस नक्की कुठे आहे तर पहा, हे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय असते. जर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर तुमच्या तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा. त्यांच्याकडे या योजनेचे फॉर्म्स उपलब्ध असतात आणि ते तुम्हाला पुढील मार्गासाठी मदत करू शकतात. एक विनंती मित्रांनो, ही योजना तुम्हाला फक्त तुमच्या मुलासाठी नाही तर ती त्या मुलांसाठी आहे ज्यांना आधाराची गरज आहे. तुमच्या आजूबाजूला कोणीही अशी व्यक्ती असेल ज्यांचे आई वडील आता या जगात नाहीत किंवा ते कुटुंब खूपच गरिबीत दिवस काढते, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुमची एक शेअर केलेली माहिती एखाद्या अनाथ मुलाचे आयुष्य बदलू शकते, त्याला शिक्षणाची नवी दिशा देऊ शकते. आता काय करायचं, सर्वात आधी डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करा. वर सांगितलेली 7ही कागदपत्रे आज एका फाईलमध्ये जमा करा. येत्या त्या 4 दिवसांत तुमच्या जवळच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा फॉर्म भरताना काही समजलं नसेल तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न कर. आणि हो, तशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या मुलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.